नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 7,500 पण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 7,500 पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 7,500 हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार 7,500 पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 7,500 पार। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊया की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर 23 तारखेनंतर कापसाचा बाजारभाव कशा पद्धतीने होणार या ठिकाणी 7,500 पार। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी एक गोष्ट बघू शकतात की महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला निकाल लागणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र सर्वात महत्त्वाचं कापूस उत्पादक राज्य आहे आणि यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमीच महाराष्ट्र हा देशातील कापसाच्या बाजारभावाची भविष्यातील दशा आणि दिशा ठरवत असतो। याचा जर विचार केला तर या वर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्केलवरती जिनिंग सुरू झाल्या नाहीत, कारण व्यापारी, जिनिंगवाले, शेतकरी या ठिकाणी वाट बघत आहेत 23 तारखेला येणाऱ्या निकालांची, कारण त्यांना या ठिकाणी आश्वस्त व्हायचे की 23 तारखेला निकाल लागला तर त्यानंतर 4-8 दिवसामध्ये जे सत्ता संघर्ष आहे तो त्या ठिकाणी आटोपत येईल आणि एका पक्षाचं सत्तांतरण होऊन एका पक्षाचं सत्ता केंद्र स्थापन होईल। सरकार कोणाचीही येऊ द्या, पण या ठिकाणी लक्षात घ्या की सरकार असं काही पावलं उचलू शकते की ज्याच्यामुळे कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा 100% फायदा होऊ शकतो आणि या असणाऱ्या अपेक्षेमुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव थांबलाय आणि याच्यामुळेच की भविष्यात नक्की होतंय काय, जिनिंगवाला या ठिकाणी कापूस जास्त घेणं झालंय, व्यापारी कापसाचा स्टॉक करीन झालं, जेवढी गरज आहे तेवढंच घ्यायला येतं, याच्यामुळे लक्षात घ्या सगळीकडचा व्यवहार सध्या ठप्प आहे। म्हणून
कापसाचा बाजारभाव जिथल्या तिथे. पण लक्षात घ्या मित्रांनो, भविष्य काय असं राहणार नाही. कारण लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारातील कापसाचा जो बाजारभाव निच्चांकी स्तरावर आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे, कापसाचा शिल्लक साठा अजिबात नाही आणि म्हणून भविष्यात मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार. आणि याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, 23 तारखेनंतर कापसाच्या भावात सुधारणा होण्याची सुरुवात होईल आणि 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कापसाचा बाजारभाव 7,500 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. विक्रीचा विचार करणाऱ्या कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे, पैशाची अत्यंत जास्त गरज असेल तर 1 तारखेनंतर कापूस 7,500च्या वर आला की तिथून कापसाची विक्री सुरू करा. यंदा एकदाच कापूस न विकता टप्प्याटप्प्यानं जर विकला तर आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा. याबद्दल विचार करा, विचार करून निर्णय घ्या, ज्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. पण एवढं मात्र खरं की 23 तारखेनंतर कापसाचा भाव होणार 7,500 पार. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.